करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही व महाराष्ट्र द्रोह्यांच्या प्रतिमेंना जोडे मारून निषेध. प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती व फोनवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. तसेच अबू आझमी याने औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता अशी मुक्ताफळे उधळत औरंगजेबाचे उदात्तीकरण केलं व मुंबईत अनेक भाषा असून घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे व मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलीच पाहिजे असं नाही, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केलं. या तिघांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, मुंबई आपल्या मराठी माणसांची नाही कुणाच्या बापाची या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, भैयाजी देशमुख यांचं वक्तव्य हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा अपमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा पूर्वीपासून असलेला कुटील डाव समोर आलाय. मात्र शिवसेना आहे तोपर्यंत भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही. तसेच प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. कोरटकर ज्या दिवशी कोल्हापुरात येईल तेव्हा त्याचे कोल्हापुरी पायतानाने स्वागत करण्यात येईल. कोरटकर याचे भाजपच्या नेत्यांसोबत फोटो दिसत आहेत. त्यामुळे कोरटकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याच भावना महाराजांविषयी भाजप नेत्यांच्या मनात आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावं व कोरटकरवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता अशी मुक्ताफळे अबू आझमी यांनी उधळली होती. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा 40 दिवस छळ करून हत्या केली तो औरंगजेब अबू आझमीला क्रूर वाटत नाही, ही निषेधाची बाब आहे. सध्या अबू आझमी हा महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहे. त्याची आमदारकी रद्द करून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा करावी अशी मागणी राजू यादव यांनी केली. यावेळी पोपट दांगट, विक्रम चौगले, शरद माळी यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी राजू यादव करवीर तालुका प्रमुख, पोपट दांगट उपजिल्हा प्रमुख, विक्रम चौगले जिल्हा उपसमन्वयक, राहुल गिरुले, दीपक पाटील उपतालुका प्रमुख, राजेंद्र पाटील उपशहर प्रमुख, विराग करी ग्रामपंचायत सदस्य, अरविंद शिंदे ग्रामपंचायत सदस्य, शरद माळी, योगेश लोहार, सचिन नागटिळक, कैलास जाधव, राहुल मोळे, ग्रामपंचायत सदस्य सूरज पाटील, बाबूराव पाटील, गणेश माळी, महादेव खोचगे, अजित पाटील, शशिकांत पाटील, उत्तम आडसूळ, बाळासाहेब नलवडे, अभिजित गुरव, उदय परीट, अजित चव्हाण, दत्तात्रय विभूते, प्रफुल्ल घोरपडे, प्रमोद शिंदे, राजू राठोड, शैलेश पवार, अनिल जाधव, परसू चव्हाण, शामराव पाटील, संदीप वडार, मोहन माळी, दीपक पोपटाने, प्रेमवाला, दीपक धिंग, किशोर कामरा, जितू चावला, दिलीप सावंत, दीपक पोपटानी, सुनील पारपानी, इमाम पठाण, सरपराज मानगावकर, रझाक खलीफ, आनंदा नाईक आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोरटकर कोण रे? पावन झालेल्या कोल्हापूर नगरीला मानाचा मुजरा करून मी माझे 2 शब्द आपल्याला मनोगत व्यक्त करत आहे. सर्व आपल्या करवीर तालुक्यातील सर्व उचगाव जिल्हा परिषद असू दे, मुळशी सक्तीची नाही अशा पद्धतीने वक्तव्य करतो. 105 हुतात्मे देऊन ही मुंबई महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि जोपर्यंत शिवसेना मराठी माणसाच्या बाजूने आणि मुंबईच्या बाजूने आहे तोपर्यंत भाजपचं हे षडयंत्र मुंबईला बाजूला करण्याचं चालू देणार नाही. प्रथम भैया जोशीचा मी निषेध करतो. बंधूंनो, भैया जोशीला पाठिंबा कुणाचा असेल तो भाजपचा आहे. म्हणजे हे भाजपचं षडयंत्र कसं आहे ओळखा तुम्ही. हळूहळू
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम करतायत. आणि दुसरं बघावं तर अफवाज मी हा नालायक विधानसभेचा आमदार आहे. हा नालायक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतो. करायचे आणि त्यांना पोलीस संरक्षण हे भाजप सरकार देतं आणि हे भाजप सरकार पोलीस संरक्षण देते आणि नंतर ज्यावेळेस त्यांना अटक करा म्हणून जनता उठत्या त्यावेळेस ते पळून गेल्यात असं सांगितलं जाते. आम्ही निषेध करतो आणि आता यांना ह्या तिघांनाही पायताल मारण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल. हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, उचगाव, कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.